एक चांगल्या शिक्षिकेला आज आपण या ठिकाणी त्या शाळेतून त्या सेवानिवृत्त होत आहेत। खरंच एक दुःखाचा हा असा क्षण, पण त्यांच्या आयुष्यात ज्या ज्या इच्छा आकांक्षा त्या पूर्ण करू शकलेल्या नाहीत। म्हणजे आयुष्याची त्यांनी पहिली इनिंग नियत वयोमानानुसार 58 वर्षाची अविरत सेवा बजावून त्या या महिनाअखेरीला सेवानिवृत्त होत आहेत। जरी त्या शासकीय या प्रशासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत असल्या तरी कायमच विद्यार्थी जसा एक व्यक्ती असतो की ते आयुष्यभर विद्यार्थीच असतो, त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना त्या नेहमीच चिरपरिचित तर राहतीलच, परंतु शाळेच्या सर्व शिक्षकांमध्ये त्यांचं आढळ स्थान हे हृदयस्थ राहील। त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यास शाळेच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो। त्यांच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत की माणूस आयुष्यभर राबतो, कष्ट करतो, शाळेचा विदिन पिरियड 10 ते 5 ची शाळा, त्यानंतर कौटुंबिक त्याकडे पाहण्याचा कल आणि त्यातून राहिलेला वेळ हा आपल्या कुटुंबासाठी व्यतीत करत असतो। प्रत्येकाचं आयुष्य हे सारखंच असतं, पण प्रत्येकजण हा त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीनं जगत असतो। त्यांच्या कला, त्यांच्याकडे असलेलं नैपुण्य, त्यांचे अपत्य, आता पुढचा यानंतरचा प्रवास आणि आपण आपल्या जीवनसाथीला दिलेला वेळ हाही तेवढाच अमूलाग्र असतो। त्यामुळं आता इथून पुढचा जो काळ आहे, आता शाळेच्या काळात 10 ते 5 हा व्यतीत झाला, विद्यार्थ्यांसोबत होतो, त्यामुळे तो वेळ कसा गेला हे प्रत्येकाला समजत नाही, परंतु ज्यावेळेस सेवानिवृत्त होतो त्यावेळेस तो वेळ कसा घालवायचा हा यक्ष प्रश्न त्या व्यक्तीच्या समोर उभा राहिलेला असतो। त्यामुळं तो वेळ कसा खर्ची घालवायचा हे मॅडमने सुनियोजन केलेलं आहे। त्यामुळं तो वेळ त्यांचा खर्ची जाईल। मुलाकडे अभिजात कला आहे आणि मुलं ही उच्च विद्याभूषित आहेत, त्यामुळं त्यांचा वेळ हा सत्कारणी निश्चितच जाईल। काही त्यांच्या इच्छा आकांक्षा जर पर्यटनाच्या राहिल्या असतील किंवा ऐतिहासिक वास्तूला भेट द्यायची राहिली असेल तर त्यांनी त्या निश्चित पूर्ण करून घ्याव्यात, कारण हा वेळ तुमच्यासाठी भरपूर असा वेळ हा तुमचा राहिलेला असेल। कारण माणूस हा जायचं करायचं पाहायचं असं म्हणत त्याच्या आयुष्याची उंबरठ्यावर अगदी सेवापूर्तीच्या उंबरठ्यावर उभा राहत, परंतु त्याच्या हातून ते होतच नाही। त्यामुळं ज्या ज्या इच्छा आकांक्षा राहिल्या असतील त्या मॅडमनी निश्चितच पूर्ण कराव्यात। त्यांच्या त्या कार्यास निश्चितच शुभेच्छा राहतील, कारण चारोधाम यात्रा असेल, त्यानिमित्तानं विविध पर्यटन क्षेत्राचा त्यांना आनंद घेता येईल। तदनंतर ऐतिहासिक स्थळं आहेत महाराष्ट्रात बरीचशी, आणि त्यांचे चिरंजीव सातारा चांगल्या राजवंड्या अशा सातारा जिल्ह्यात नोकरीला आहेत, त्यामुळं तिथेही भरपूर अशी क्षेत्र आहेत की तिथं वेळ कमी पडेल माणसाला व्यतीत करण्यासाठी। कास पठारासहित अगदी चांगल्या प्रतीचे उत्तम प्रतीचे किल्ले आहेत, तेही त्या ठिकाणी माणसाला मन भारावून टाकणारे आहेत। पर्यटन आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर माणसाला एक मनस्वी एक वेगळाच आनंदाची अनुभूती मिळत असते। तीच आनंदाची अनुभूती मॅडमने त्या ठिकाणी व्यतीत करावी। त्याचबरोबर पुढची पिढी ही त्यांना पुढे साथ द्यायला येणार आहे। म्हणजेच दुधापेक्षा दुधावरची साय फार मऊ असते असं म्हटलं जातं, तसं ते नातवंडाकडेही पुढे